नमस्कार मित्रांनो, ज्ञाना शेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सर स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आज वेलवर्गीय फळभाजी पीक एक आहे ज्याच्यावर आपण पूर्वी एक व्हिडिओ केला होता, कारलं, जे उन्हाळी हंगामामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पैसे मिळवून देतं. त्याबद्दल आज पुन्हा एकदा आपण व्हिडिओ करत आहोत. पहिला व्हिडिओसुद्धा केला होता, तो खूप प्लॉट चांगला होता. आजचा पण आपण जो कारल्याचा व्हिडिओ करत आहे, 2 प्लॉट पाहणार आहोत मित्रांनो. पहिला हा आता एक लागवड केलेला आहे आणि नंतर आता त्याच शेतकऱ्यांचा अत्यंत हुशार आणि प्रगतशील शेतकरी आहे, ते बाकीचे सगळे सविस्तर सांगतीलच. अशा 2 प्लॉटमधला एक असा व्हिडिओ करतो. मित्रांनो, कारलं हे फळभाजीचं पीक आहे आणि याची बऱ्यापैकी आपल्याकडून निर्यात बांगलादेश, श्रीलंका आणि अरब देशात होती. तसा विचार केला तर कारल्याचा प्लॉट 4 ते 5 महिने चालतो आणि पावसाळ्यात जरी कमी उत्पादन, पावसाळ्यामध्ये सेटिंग वगैरे होत नाही, उत्पादन कमी मिळतं, परंतु बाजार बऱ्यापैकी असतो. तशी तिन्ही हंगामामध्ये लागवड करता येते. खरीपची लागवड ही मेमध्ये केली जाते. रबीची कोकणासारख्या ठिकाणी पावसाळा कमी झाल्यावर रबीची करतात आणि मग आपल्याकडे थंडी कमी झाल्यावर किंवा मग असे मेमध्ये किंवा जूनमध्ये लागवड करतात. अशा प्रकारे कारल्याचं जर महत्त्व बघितलं मित्रांनो, तर आहारामध्ये मुतखडा, बद्धकोष्ठता आणि सांधेदुखीवर कारलं जर सेवन खाल्लं तर त्याचा चांगल्यापैकी आपल्या मानवी आरोग्याला फायदेशीर राहतं. त्यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम आणि जीवनसत्व क, म्हणजे खनिजं असतात, पोटॅशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात असतं. फायबरचं प्रमाण चांगलं असतं आणि एक आरोग्यवर्धक. जरी मी तर म्हणतो, कारलं जरी कडू असेल तर कारल्याची एक गोड कहाणी आज आपण पाहणार आहोत. तर आज आपण आवर्जून मोहनराव हांडेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे इथं आलेलो आहे. तर दादा, आपली ओळख करून द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव मोहन रवींद्र हांडे, राहणार एडगाव, गणेशनगर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर माझं आत्ता वय 45 वर्ष. जवळपास 25 वर्षापासून शेती क्षेत्राचा अतिशय दांडगा अभ्यास आहे आणि आधुनिक पद्धतीने मी शेतीमध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून मी गेली 2 वर्षापासून कारल्याचा प्रयोग करतोय. 2 वर्षाला आपण कारलं घेता. हो. कारलं पीक निवडण्याचा उद्देश, तसं तुम्ही आता तुमच्याकडे किती शेती आहे आणि काय काय पिकाचं वैविध्य जरा सांगा. सर, माझ्याकडे आता एकंदरीत 6 एकर जमीन आहे आणि ह्या 6 एकर वेगवेगळे पीक पद्धती करत असतो. कारलं झालं, मिरची झालं, वांग झालं, शिमला मिरची झालं, त्याच्यानंतर आलं असेल. तर असे वेगवेगळे पीक पद्धत करत असतो, जेणेकरून शेती करत असताना जर एकच पीक केलं आणि दुर्दैवाने बाजारभाव नसेल, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. म्हणून वेगवेगळ्या वाहनांचं मी निवड केली. आणि तुम्ही आता विचारलं कारलंच का, तर माझ्याकडे ही जी काही पिकं आहेत, म्हणजे कारलं असेल, वांगा असेल, मिरची असेल, तर ही पिकं करण्याचा हेतू एवढा आहे का ते वन टाईम हार्वेस्टिंग होत नाही. समजा तुम्ही कांदा केला, इतर कुठलंही भाजीपाला पीक केलं, फ्लावर असेल, कोबी असेल, ते वन टाईम हार्वेस्ट होतं आणि त्यावेळेस जर बाजारभाव नसेल तर शेतकऱ्याच्या पदरी ते पैसे भेटत नाहीत. पण कारलं हे जर पीक केलं तर हार्वेस्ट झाल्यापासून, म्हणजे त्याची तोडणी चालू झाल्यापासून आणखीन 2-3 महिने ते चालतं आणि त्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बाजारभाव भेटतात. बरोबर. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत नाही. आता हा प्लॉट जो लावलेला आहे तो कधी लावलेला आहे? तर सर, आता हा प्लॉट लावलेले साधारणतः एक 10 ते 15 दिवस झालेले आहेत. बरं. तर नर्सरीमध्ये मी साधारणतः एक 15 दिवसाची रोपं बनवायला दिली ती. रुशान ह्या जातीची ही रोपं आहेत. रुशान, नुनियमवाल्याचं रुशान आहे. आता मला सांगा, याला जमीन कशी पाहिजे किंवा हवामान मधले हंगाम कुठले असतात? तर तसं जर पाहायला गेलं तर कारलं आपण 12 महिने करू शकतो. पण कारलं लावताना जमीन ही पूर्ण निचऱ्याची असावी. बरोबर. त्याच्यानंतर जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन, जैविक जी घटक आहेत त्याचा वापर अधिक, सेंद्रिय खताचा वापर अधिक प्रमाणात केला गेला पाहिजे. रासायनिक खताच्या तुलनेत जर ऑर्गॅनिक घटक तुम्ही वापरले, म्हणजे गांडूळ खत असेल. हा प्लॉट किती आहे? हा 25 गुंठ्याचा प्लॉट आहे सर. मग याला शेणखत वगैरे किती वापरले? शेणखत नाही वापरलं सर, याला आपण गांडूळ खत वापरलेलं. आपल्याकडे स्वतःचं घरचं गांडूळ खत आहे. बरं. वाण कुठला म्हटले? रुशान आहे, रुशान. मित्रांनो, याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की एकरी 8 ते 10 टन गांडूळ खत आणि मग जे संयुक्त रासायनिक खतं मिळतात, 10-26-26, 12-32, 16-24-24, 8 किंवा ह्या एक 3-4 बॅग, 150 ते 200 किलो लिंबोळी पेंट आणि तुमच्याकडे गांडूळ आहे पण गांडूळ, अशा प्रकारे जसं यांनी सांगितलं दादाने, त्याप्रमाणे आपल्याला त्याचा सेंद्रिय खताचा चांगला पुरवठा केला तर तो प्लॉट जास्त दिवस चालतो आणि निचऱ्याची जमीन पाहिजे. आता वाण जो सांगितला नुनियमचा रुशान, त्यासोबत मार्केटमध्ये मित्रांनो आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाण आहेत. तोच का वाण निवडला तुम्ही, म्हणजे काय तुम्हाला? हाच वाण का निवडला तर सगळ्यात महत्त्वाचं व्हायरस टॉलरन्स चांगलं आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये याला मागणी जास्त आहे, गळीत चांगल्या पद्धतीने आहे आणि व्हायरस टॉलरन्स असल्यामुळे पिकाचा कालावधी जास्त राहतो. म्हणजे व्हायरसमुळे पीक जर जास्त दिवस चालतं.
ह्याच्यात आता नूरचा 206 म्हणजे राशी हायवेज जो आहे कंपनी त्याचा नूर 206-026 आहे, जे की फळ टणक आहे, लांबच्या वाहतुकीला चांगला आहे. पण त्यानंतर SW 810 US ॲग्रोचा आहे, जो विषाणूला प्रतिकारक्षम आहे. अस्मिता आहे सिंजेंडाचा, ते पण वाहतुकीला चांगला आहे, फळ टिकतं चांगलं. VNRचा आकाश आहे, नोनियमचा अमनश्री आहे, मैकोचं 19 आहे. आणि मग हे मोठं आहे, चुहा कारलं म्हणतो आपण, का हे मोठं कारलं लावतो? नाही, मिडियम साईज, लय मोठं पण नाही, लय बारीक पण नाही. मार्केटला मागणी चांगली असते. आता ते छोटा आणि मोठ्यामध्ये असं व्हरायटीमध्ये पण फरक आहे ना? हा, मोठं म्हणजे लंबकुळ असतं, छोटं म्हणजे थोडंसं चुहा करटुल्यासारखं, चुहासारखं असतं करटुलं. म्हणजे त्याच्यात पण अंकुरचं पराग आहे आणि कावेरीचं 64 असे बाण बाजारात उपलब्ध आहेत. आता मग हे किती अंतरावर बेड पाडलेत आपण? आता हे 2 बेडमधलं अंतर साधारणतः 4.5 फूट आहे आणि 2 रोपामधलं अंतर 5 फूट आहे. आता मी जे पाहिलं होतं बऱ्याच ठिकाणी, तर तिथं काय करतात दादा, की 5 ते 7 फुटापर्यंत, म्हणजे पावसाळ्या असेल तर थोडं 6-7 फूट अंतर ठेवायचं 2 बेडमध्ये, आणि 2 रोपामधलं 2 ते 3 फूट ठेवायचं. तर तुम्ही 2 ओळीतलं अंतर कमी केलं आहे आणि 2 रोपातलं वाढवलं आहे, ह्याच्या मागचा काय उद्देश आहे? तर त्याचं कारण असं आहे, 2 रोपामधलं अंतर साधारणतः आपले 5 फूट आहे, साधारणतः नाही 5च फूट आहे, आणि 2 रो मधलं अंतर 4.5 फूट आहे. तर 5 फुटाचं अंतर जरी असलं तरी पण आपण याचं एकच झाडाचं वेल पूर्ण वर नेणार आहे. बाकीचे जे काही शूट आलेले ते कैचीने कट करणार आहे, खालून कट करणार, संपूर्ण कट करणार. आणि ज्यावेळेस हे झाड उंच जाणार आहे, एकच शूट वर नेल्यामुळं तर त्याच्या वाढ चांगल्या पद्धतीने होते. जी फळांची संख्या आहे ती लिमिटेड राहते आणि साईज राहते आणि ॲव्हरेज भेटतं आपल्याला. आता बरेच मंडळी बियाणं आणून स्वतः टोकन करतात, 2 ते 3 टोकतात, मग म्हणजे टोकन करायची, डोबून घ्यायचं आणि मग पुन्हा 2 रोपं ठेवायची एका जागेवर आणि एखादं काढायचं. मग तुम्ही रोपं का करून घेतली? नाही, ते रोपं केल्यावर काय होतं, एकाच उन्हाळी हंगाम असल्यामुळं. नाही, उन्हाळी हंगाम पण आहे. आता समजा जमिनीमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बियाणं लावले तर काही बियाणं जमिनीमध्ये काही पिसोळे असतात, इतर काही कटर असतात, तर ते काही कट करतात. मग पीक मागं पुढे झालं तर आपल्याला ड्रिंचिंग असेल, हार्वेस्ट असेल, रोप म्हणून रोपं तयार केली, तर त्याच्यामुळे रोप लावलेलं कधी पण फायद्याचं. आता मला असं एक वाटतं अजून सुद्धा, बरं का, तुम्ही 2 रोपातलं अंतर वाढवलं ठीक आहे, पण 2 ओळीतलं अंतर मला वाटतं कमी आहे. कारण काय आहे, माझं अंडरस्टँडिंग किंवा माझी समज असा आहे की तुम्ही जेवढं दाट कराल पीक, तेवढी हवा खेळती राहत नाही, सूर्यप्रकाश मिळत नाही, आणि मग कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. असं काय तुम्हाला काय वाटतं? नाही, 100% बरोबर आहे. जेवढं तुम्ही 2 झाडामधलं अंतर वाढवणार आहे, 2 ओळीतलं तरी पर्टिक्युलर, कारण 2 ओळीतलं अंतरही वाढवलं तरी 100% चालू शकतं. जेवढं अंतर झाडामध्ये जास्त राहील ओळीमध्ये, तेवढी हवा खिळती राहणार आहे, रोगराई कमी राहणार आहे, उत्पन्न पण चांगलं, कारण खर्चही कमी व्हायला पाहिजे. शेवटी शेतकऱ्याच्या हातात बाजारभाव काय कमी होणार आहे. आता मला सांगा, आता हे तर वेलवर्गीय आहे, ह्याला बांधण्यासाठी मग काय शेतकरी करतात? आता तुम्ही तारकाठी केली, ह्याला काय म्हणता तुम्ही? तंबूस बांधलेला. हा तंबूस नाही, ह्याला स्टेजिंग नेट म्हणतात. स्टेजिंग. आणि हे जे आहेत हे आपण वेळूचे किंवा डाम लावतो, बाग बनवलेला आहे, तारकाठी म्हणतो आपण. काही लोक मंडपवर पण करतात द्राक्षाची वगैरे, तर ते बरं का हे बरं? मग नाही, द्राक्षाचं ते बाग कधी पण फायद्याचा राहतो. कारण काय होतं, त्यात रेडीमेड बाग राहतो, आता याला ऍडिशनल खर्च येतो बांधायला प्रत्येक वेळेस, आणि ते 1 टाइम सगळं होतं. त्याच्यानंतर बागाची हाईट मोठ्या प्रमाणात असते, 2 झाडामधलं अंतर मोठ्या प्रमाणात असतं, आणि परिणामी उत्पन्न पण त्या पद्धतीने चांगलं, व्यवस्थापन चांगलं करता येतं. सगळे काही स्प्रे असेल ब्लोअरच्या माध्यमातून स्प्रे करता येतात. त्याच्यात कारण फळ जेवढं सरळ एकसारखं तेवढं बाजारभाव जास्त, टांगून फळ राहील तेवढं एकसारखं राहतं. आता बांधायला किती दिवसांनी लागतं हे वेल टाकायला लागले की बाग बनवावाच लागतो. मग किती दिवसांनी बांधायला? 15 दिवसांनी चालू करावं? नाही, लावल्यानंतर साधारणतः 8 दिवसांनी सुरुवात करते, लगेच वेल चालू होतो लगेच 8 दिवसांनी बाग बनवून घ्यावं लागतं. पुन्हा काय काळजी घेता तुम्ही त्या वेलीची? समजा तुम्ही म्हटले ना खालून कट करता वगैरे, वेल बांधल्यानंतर एकच रो वर न्यायचं, एकच शेंडा त्याचा वर न्यायचा, आणि त्याला सुरुवातीला कटिंग केल्यानंतर लगेच बुरशीनाशकाचा एखादा स्प्रे काढून घ्यायचा, म्हणजे कटिंग केल्यानंतर जखमा होतात त्याला. तर तुम्ही साधं साप बुरशीनाशक घेतलं म्हणजे 22 एखादं कीटकनाशक रसशोषीवरचं एखादं घ्यावं लागतं, म्हणजे जसं त्याला जखम होते ते डॅमेज. रोप लावल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात काय आळवणे घेता का? सुरुवातीला 1-2-3 आळवणे घ्यावं घेता. एक बुरशीनाशकाची घेतो आपण, एखादं खत 19-19 असेल किंवा इतर कुठलंही खत. आता माझा सल्ला ऐका, माझं काय म्हणणं आहे, जेवढं तुम्ही जमिनीमध्ये रासायनिक बुरशीनाशक टाकाल तेवढं जमिनीमधले सूक्ष्मजीवाची संख्या कमी होते. सूक्ष्मजीव कमी झाले तर मग तुम्ही जे टाकले ते कुजवायचं, आणि पिकाला जे तुम्ही खतं देता ते उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी होतं. तर त्यासाठी त्याच्याऐवजी जर आपण ट्रायकोडर्मा, PSB, KMB, सुडोमोनस, मॅट्रायझम हे जर घटक आपण दिले तर हे काय जीव आहे, जर तुम्ही त्याच्यात काही जैविक पदार्थ असेल, काडी कचरा, टाकलेले शेणखत, गांडूळ खत, तर त्याच्यावर ते वाढतात आपोआप.
आणि आपण ड्रेंचिंग जर एखादी किती भारी कीटकनाशकाची केली, बुरशीनाशकाची, तरी 8-15 दिवसांनी त्याचा इफेक्ट कमी होऊन जातो. बरोबर. त्याच्याऐवजी जर जैविक वापरले आणि त्याला वापसा दिला, पाणी असेल, त्याला खायला असेल, तर ते आपोआप हंगामभर वाढतं आणि ती पुन्हा पुन्हा वापरायची गरजही नाही. त्यामुळं जमिनीमध्ये सूक्ष्मजीव आणि सेंद्रिय कर्ब आपण तुम्हाला तर माहिती आहे त्याचं, तर त्यासाठी थोडं ऑर्गॅनिकचं ड्रेंचिंग करायला पाहिजे. फक्त ऑर्गॅनिक मटेरियल घेताना चांगल्या कंपनीचं फ्रेश घ्यायला पाहिजे. 100%. त्याच्यानंतर मग आता बांधायला जसं जसं तुम्ही खालनं किती फूट मोकळं करता मग ह्याला कट करता म्हणले ना तुम्ही, एक वेल घेता हा, वरती एक वेल साधारणतः 3-4 फुटापर्यंत एकच वेल वर आणायचा. आणि खालनं येणारे फुटे साईडला जाऊ द्यायचे साईडला फुटे वाढायचे आणि खालून 1-1.5 फूट मोकळं सोडायचं, हवा खेळती राहिली पाहिजे. तो सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा सांगितला मित्रांनो. बऱ्याच लोक वेलवर्गीय करताना किंवा खालून त्याला फुटवे जर आले तर त्याच्यावरच रोगाचं प्रमाण पहिल्यांदा जास्त येतं आणि खालून जेवढी हवा खेळती राहील तेवढं बरं राहतं. आता हा प्लॉट आपण लावून किती दिवस झालं? साधारणतः आता प्लॉट लावलेले 20 दिवस झाले. आता किती दिवसांनी सुरू होईल? तर अजून साधारणतः 20 दिवसांनी याचं उत्पन्न चालू होईल. 40 दिवसांनी 45 40-45 दिवसात चालू होतं. आपण दुसरा प्लॉट चालू आहे त्यांचा मित्रांनो, तो पाहणारच आहे. आता ह्याच्यात एकंदर सुरुवातीच्या टप्प्यापासून कीड आणि रोगासाठी काय नियोजन केलं जातं? खतामध्ये बेसल डोस तर दिलाय तुम्ही, बरोबर. काय काय टाकलं त्याच्यात? NPK म्हणजे 10-26 असेल, त्याच्यानंतर आपल्याला निंबोळी पेंड. हां. आणि मग आता लिक्विड फर्टिलायझर किंवा पाण्यात विरघळणाऱ्या खताचं कसं नियोजन असतंय? सुरुवातीला काय करायचं, जसं तुम्ही आता सांगितलं ड्रिंचिंग करताना, तर आपण एक ड्रिंचिंग ऑर्गॅनिक आणि एक केमिकल मध्ये केली होती. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं PSB असेल, ट्रायको असेल, सुडोमोनस असेल. उन्हाळा असल्यामुळे सुरुवातीला तेवढं वाढणार नाही. केमिकलचं ड्रिंचिंग शक्यतो थोडंसं उशिरा करायचं, म्हणजे झाडं डेव्हलप झाल्यानंतर. ऑर्गॅनिकचं केल्यावर झाडाच्या मुळांना काही त्रास होत नाही. आणि त्याच्यानंतर हे करता येतं. या ठिकाणी काही ठिकाणी कट केलेलं पहा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. दिसतंय. आता जस्ट याचं काम चालू आहे. एकच वेल आपण वर एकच वेल घेतोय. हे पण घ्या. आणि मग आता फवारणीचं कसं झालं? पाण्यात विरघळणारी खतं कधी चालू करायची? पाण्यात एकदा झाडाची मुळी पसरायला लागली तर सुरुवातीला आपण एखादं चांगल्या कंपनीचं ह्युमिक सोडायचं, जेणेकरून पांढऱ्या मुळांची संख्या वाढते. आणि सुरुवातीच्या स्टेजलाच तर आपण याला 1261 किंवा मग आपण फॉस्फरिक ऍसिड आणि युरिया एकत्र जरी सोडला. तुमच्याकडे चुनखडीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे फॉस्फरिक ऍसिड वापरता. किती सोडतं ते जनरली? एकरी साधारणतः आपल्याला एक 2-3 किलो युरिया आणि एक 3 किलो फॉस्फरिक ऍसिड चांगल्या कंपनी सोडायचं. आणि महिन्यातून एखाद्या वेळेस सोडता? हा, महिन्यातून 15 दिवसातून एकदा सोडायचं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. बरं. आता आपण मोहनरावच्याच जे चालू कारल्याचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आलेलो आहेत. आता हे क्षेत्र किती आहे? 1.25 एकर सर. 1.25 एकर आणि ते 25 गुंठे होते. 25 गुंठे होते. आता ह्याची लागवड कधी केली होती? हे फेब्रुवारीमध्ये केली सर. हे फेब्रुवारीमध्ये. आणि हे पण तेवढ्याच अंतरावर लागवड केली? सेम अंतर, 5 फूट 2 झाडामधलं अंतर, 4.5 2 साऱ्यामधलं अंतर. ठीक आहे. मल्चिंग केलेलं आहे, ठिबक आहे. इनलाईन वापरले ठिबक का नाही? 1.25 फुटावर ड्रिपर असलेली इनलाईन एकच लाईन, एक लेटरल दिलेली. आता ह्याला पाण्याचं नियोजन कसं करता मग? या कंडिशनला पाणी देतो आपण जमिनीला. तरी आठवड्यातनं किती वेळ चालवता? नाही, आता टेम्परेचर जास्त असेल तर मग जास्त वेळ चालू लागतं. साधारणतः आपण जमिनीच्या आतमध्ये मातीच्या आतमध्ये हात घालायचा आणि त्याची अशी गठुडी तयार झाली. आता बघा वापसा कंडिशन आहे, म्हणजे असं असेल त्यामुळे अजून 1 दिवस चालू शकते. या कंडिशन राहिली पाहिजे जमिनीला. जास्त पाणी पण नकोय पिकाला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला, वापसा बघूनच पाणी द्यायचं. वापसा नसताना पाणी दिलं तर ते पाण्याचा आणि खताचा अपव्यय. आणि ह्याला ठिबकमधून काय काय खतं देता मग तुम्ही एकदा तोडे सुरू झाल्यावर? तोडे सुरू झाल्यानंतर पोटॅशयुक्त खतं द्यायची. सुरुवातीला आपल्याला ब्रँचेससाठी 1261 सारखी खतं द्यायची. नाही, आता ह्याची कसं आहे मला विचारायचं कारण म्हणजे एकाच वेळेस वेलीची वाढ होती, फुलं निघतायत, फुलं सेटिंग होते, फळ मोठं होतंय आणि मग काढतोय पण आपण. मग अशा वेळेस फक्त पोटॅश देऊन कसं चालेल? नाही, आपल्याला सगळ्या प्रकारचे ग्रेड द्यावं लागतं. मी तेच आपल्याला कॅल्शियम बोरॉन पण द्यावं लागतं, सूक्ष्म अन्नद्रव्य द्यावं लागतात, दुय्यम अन्नद्रव्य द्यावं लागतात. सगळ्या प्रकारचे जे शेड्यूल केलं असेल ना तुम्ही दर आठवड्याला. समजा आता एकदा 1261, पुन्हा 0.32, पुन्हा मग 0.050, मग पोटॅशियम नायट्रेट आणि बोरान, कॅल्शियम नायट्रेट, बोरान द्यावं लागतं. आणि एखाद्या वेळेस सूक्ष्मद्रव्य महिन्याला 1 लिटर अशा पद्धतीतून एक दिवस आपण त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य देतो. बरोबर. आता ह्याचं कीड रोगाचं कसं नियोजन करता सांगा जरा. याला प्रामुख्याने रस शोषक किडीचा जास्त प्रादुर्भाव होतो. सुरुवातीपासून नागाळे असेल, मर असेल, नागाळे असेल, ह्यासाठी आपण याला
हा. वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल रस किडीसाठी आपल्याला ऍक्ट्रा असेल, त्याच्यानंतर पांढऱ्या माशीसाठी पॅगासिस असेल. तर ज्या ज्या रोग आपल्याला दिसतात आपल्याला प्रथमदर्शी त्यानुसार आपल्याला स्प्रे घ्यावा लागतो. उन्हाळ्यामध्ये सनबर्निंग व्हायचं तर आपल्याला ग्रीन मिरॅकल सारखे अँटीट्रेस साठी हात घ्यावा लागत होते. बरं भुरी डावणी असेल तर इंडेक्स M45 प्राथमिक अवस्थेमध्ये घ्यावं लागतं. मग असं जसे जसं आपल्याला लक्षणं दिसतील पिकाची तसे स्प्रे आपल्याला घ्यावा तरी लागतं. किती दिवसाने स्प्रे होतो? स्प्रे आठवड्यातून एक कंपल्सरी एखाद्या वेळेस घ्यावाच लागतो. आता असं गृहीत धरा की म्हणजे हार्वेस्ट झाल्यानंतर स्प्रे एखाद्या बुरशीनाशकाचं घ्यावाच लागतं आपल्याला साधा कवेना. आणि मग समजा 45-50 दिवसांनी तोडे सुरू झाले, तोडे सुरू झाले, एक किती दिवसांनी तोडा करता? तर एक तोडा झाल्यानंतर 5व्या दिवशी परत तोडा देतात. 5व्या दिवशी आता मोठं मोठं फळ तोडल्यानंतर परत ते दुसरं आपोआप जायचं. आता मला सांगा, पहिला तोडा ज्यावेळेस झाला त्यावेळेस ह्या एकरमधून 1.25 एकरमधून किती, या आपण एकराच्या हिशोबाने किंवा 1.25 एकर किती माल निघला होता? सुरुवातीला एक 6 बॅगा निघल्या होत्या, म्हणजे साहित्रिक 180 किलो माल निघाला होता पहिल्या तोड्यामध्ये. पहिल्या तोड्याला. आणि तो वाढत 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 आता तो 1.5 टनापर्यंत गेलेला आहे. 1.5 टन एका तोड्याला 5व्या-6व्या दिवशी. 5व्या-6व्या दिवशी. मग 1 एकर मधून माल किती निघतो? मालाचं आता सरस तुम्हाला अतिशक्ती वाटतं फार विक्रमी उत्पन्न याच्यातून निघते. कारण का आता जेवढं तुम्ही व्यवस्थापन करशाल, म्हणजे माझी शेती करण्याचा अभ्यासच एक आहे, जेवढी तुम्ही पिकाची लाईफ वाढवशाल तेवढं तुमचं उत्पादन वाढणार. म्हणजे कुठलंही पीक घ्या, बरोबर. तर जेवढी तुम्ही त्याचं व्यवस्थापन चांगलं कराल तेवढं तुम्हाला उत्पन्न. किती दिवस प्लॉट चालेल? तर अजूनही हा प्लॉट माझ्या हिशोबाने 1.5 महिन्यापर्यंत चालायला पाहिजे. आणि तोडे सुरू होऊन किती दिवस झाले? तोडे चालू होऊन साधारणतः लावल्यापासून आपला 45 दिवसांनी तोडा झाला. आतापर्यंत जवळपास 2 महिने कंटिन्यू माल चालू आहे आपला. 2 आणि पुढचा 1.5 महिना, महिना 1.5 महिना चालला तरी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन होणार आहे. बरं. मग एकराच्या हिशोबाने जर विचार केला तर आपल्याला किती माल निघतो तुमचा, किंवा तुम्ही आता काळपर्यंत काढलाय किती टन? एक अंदाज असेल ना तुमचा, पहिला किती तोडे झाले दर 6व्या दिवसाला? म्हणजे 2.5 महिने झालं प्लॉट चालू आहे. बरोबर आहे. आणि साधारणतः सर आता टनेजच्या हिशोबाने जर सांगायला गेलं तर प्लॉट संपेपर्यंत तर 20 टनापर्यंत माल निघायला पाहिजे. जनरली शेतकरी 8-10 टनाच्या आतच कारले. मी आधीच सांगितलं सर, जेवढं तुम्ही त्या पिकाची लाईफ वाढवशाल तेवढं तुमचं उत्पादन वाढणार आहे. सर्वसाधारण शेतकरी 8 टन 6 टनच उत्पादन घेतात ॲव्हरेजमध्ये. तुमचं मात्र म्हणणं आहे की 20 टनापर्यंत माल जातो. नाही, 100% मी सांगतोय तुम्हाला, जेवढं तुम्ही पिकाची लाईफ वाढवणार आलं लक्षात माझ्या, उत्पन्न वाढणार. म्हणजे त्याचे एकात्मिक अन्नद्रव्य असेल, कीड रोगासाठी फवारणी असेल, लागवड असेल, वाहनाची निवड असेल, जमिनीची निवड, निचरा, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास आहे म्हणून ते तुम्हाला गणित जुळलंय. बरोबर आहे. आता सर्वसाधारण रेट किती राहतो? आता सध्या समाधानकारक रेट आहेत, कारल्याला 85 रुपये किलोचा रेट आहे सध्या. आणि कमीत कमी किती राहतो? तर कमीत कमी साधारणतः एक 10-12 रुपयापासून रेट राहतो मार्केटला. पण ह्या वर्षी कसं आहे, पाऊस कमी असल्यामुळे उत्पादन कमी आहे आणि परिणामी शेतीला सध्या तरी बाजारभाव चांगला आहे. सगळ्यात बाजारभाव मालही कमी येतो. आता सध्या 6व्या दिवशी 1.5 टन माल निघतो. 1.5 टन माल निघतो. आणि किती रुपयांनी जाते? 45 रुपयापर्यंत जातो. म्हणजे आठवड्याची पट्टी किती झाली? तर टनाचे 45,000 रुपये, 23 साधारणतः 60-65,000 रुपये तोडा होता आठवड्याला. 5,000 रुपये खर्च होता आपला ट्रान्सपोर्टचा आणि एखादा स्प्रे आणि लेबर चार्ज. आणि 20 टनाचा जर उत्पन्नाचा विचार केला तर मग सरासरी भाव किती धरायचा? सरासरी बाजार भाव आता जर पकडायला गेला तर तो आपण आता शेवटपर्यंत कॅल्क्युलेशन करत नाही, पण आता जर कॅल्क्युलेशन पाहिजे सरासरी 35 रुपयापर्यंत बाजार भाव पडलेला. मी म्हणतो 30 धरू. नाही, हा 30 ते 35. 20 टन मालाचे 30 रुपयाने किती पैसे? 20-60 6 लाख रुपये झाले सर. 6 लाख रुपये. मग एकरी ठिबक पासून, मल्चिंग पासून, रोपं आणि रोपं किंवा बिया, मग मांडव बांधणी, तोडणीचा खर्च, फवारणीचा खर्च, खताचा आहे. हो बरोबर आहे. तर कारल्याला साधारण ड्रिप हे इरिगेशन हे वर्ष चालतं, म्हणजे 4-5 वर्ष तरी जातं, त्याचा आपण नाही खर्च पकडणार. पण बाकीचा ओव्हरऑल जर खर्च पडला तर कारल्याला एक 60-1 हजारापर्यंत खर्च येतो, म्हणजे चांगले व्यवस्थापन केलं तर. तोड्याला तोड्याला फक्त लेबर खर्च येतो आणि एखादा स्प्रे घ्यावा लागतो 2-2.5 हजाराचा. पण आपल्याला ओव्हरऑल म्हणजे कारल्याला सगळा खर्च माझ्या हिशोबाने 60-1 हजारापर्यंत येतो. कारण 3 रुपयाला रोप असतं, 2 जास्त होईल. नाही कमी येणार सर, ऐका ना सर, 2 रोपांमधलं अंतर आपलं कमी जास्त आहे, रोपांची संख्या, रोपांची संख्या कमी आहे. म्हणजे आपलं जर नियोजन केलं तर जसं तुम्हाला सांगतो, आपण जेवढी रोपं कमी बसवणार आहेत तेवढा भाग. आता हे जर पाहिलं तुम्ही तर 5 फुटावर रोपांची संख्या कमी आहे, 3 रुपयाला 1 रोप आहे, तो आपला खर्च कमी होणार. जर लोकांनी दाट लावलं तर अजूनही अंतर तुम्ही वाढवलं तरी चालू शकतं, असा माझा अंदाज आहे. पुढं थोडं माझा सल्ला, एखादा 1.5 फूट जर 2 ओळीतला अंतर वाढवलं ते तुमचं म्हणणं, कारण आम्हाला तो वाईट अनुभव आलेला आहे. तुम्ही आता जर पाहिलं तर प्रत्येकाला कैची लावली, पडझड जास्त होते, हवा खेळती राहत नाहीये. म्हणजे मित्रांनो,
तशी कडू कारल्याची गोड गोष्ट म्हणता येईल आपल्याला. कारण ते जरी 60,000 म्हणलं तर मी म्हणलो तर 1,00,000-1,50,000 रुपये खर्च धरा, कारण शेतकरी स्वतः केलेला खर्च धरत नाही. 1,50,000 रुपये खर्च असेल आणि जर प्लॉट जास्त झालो असेल, 20 टन जर माल निघाला तर 5-6 लाख रुपये जर होत असतील, 1 लाखाचे 5 लाख, ते बी 5 ते 6 महिन्यामध्ये. 5 ते 6 महिन्यामध्ये. ह्याच्यापूर्वी ह्याच्यावर काय पीक होतं का? डायरेक्ट कारलं. डायरेक्ट कारलं केलं. काय मंडळी दोडका, कारलं आणि नाही, असं नाही. काकडी दोन्ही Direct एका मागे एक घेतात. एकच पीक आहे कारलं. एकच घेतात आणि वर्षातून 2 पिकं. वर्षातून 2 पिकं. मग आता ह्याच्यानंतर कुठलं पीक घेणार? आता जसं आपल्याला व्यवस्थापन असेल, जर परत ह्याच्या जर बाग करायचं किंवा दुसरं काही वाटलं तर आपल्याला जसं हवामान असेल त्या हिशोबाने पीक घेतलं जाईल. शक्यतो वेलवर्गीय पीक का नाही घ्यायचं, तर निमॅटोडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. तर वातावरणानुसार आणि परिस्थितीनुसार आपण तो निर्णय घेणार. जर निमॅटोडचा प्रादुर्भाव झाला तर वेलवर्गीय पीक घेणार नाही. मग एखादा गोंडा वगैरे असं कुठलं जर पीक काढलं म्हणजे निमॅटोडवर पीक फेरपालट ही काळाची गरज आहे. मित्रांनो, आपण येडगाव धरणाच्या बाजूला आहे, त्यांना पाणी खूप चांगलं आहे आणि ते स्वतः इतके तंत्रशुद्ध शेती करतात. त्यामुळे हे सगळ्या फिगर तुम्हाला वाटतात ते अतिशयोक्ती वाटेल, परंतु तशी परिस्थिती नाही. ते स्वतः करतात आणि ते इतके बारकाईने करतात, त्याच्यामुळं त्यांची शेती फायद्याची. बरीच मंडळी शेती फायद्याची नाही, शेती परवडत नाही म्हणतात. मग काय, समजा एखाद्या 2 एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? त्याला पाण्याची 1-2 एकर 8 महिन्यासाठी सोय आहे, असं गृहीत की 12 महिन्याची सोय नाही, तर त्याला शेतीवर पोट भरू शकतो का? नाही का बघा सर, तुम्ही जर माझा इतिहास पाहिला तर शेती हा सगळ्यात फायद्याचा बिझनेस आहे. ठीक आहे, बाजारभाव आपल्या हातात नाहीये, हवामान आपल्या हातात नाही, संकट 100% अनेक आहे. पण शेती जर प्रामाणिकपणे केलं, थोडासा बाजारभावाचा अभ्यास आणि परिसराचा अभ्यास करून जर पीक व्यवस्थापन केलं तर शेती 100% फायद्याचं आहे. मी आई वडिलांना एकुलता एक आहे, पुण्यासारख्या ठिकाणी माझी स्वतःची स्थावर प्रॉपर्टी असताना मी शेती या क्षेत्राकडे पाहिलं. शिक्षण झाल्यानंतर शेतीकडे पाहण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन होता तो बदलायचा होता, म्हणून मी शेती क्षेत्राकडे आलो. सगळ्यात नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. मी सिमला मिरची असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक वाण असेल, मी त्याच्याकडे वळलो गेलो. आणि शेती करत असताना बाजारभावाचा अभ्यास करून, म्हणजे सपोज सिमला मिरची करायची तर मार्केटला ह्या सिमला मिरचीला कधी बाजारभाव राहतो, त्याच्यानंतर हे पीक जे आहे याचा कालावधी 6-7 महिने सिमला मिरची सारखी पिकं चालत आहेत. आपण चांगलं व्यवस्थापन केलं, समजा कारला असेल, सिमला असेल, इतर मिरचीची वाण असेल, टोमॅटो असेल, तर ही जर वाण केलं तर आज मी छाती टोकून सांगतो, क्लास 1 अधिकाऱ्याला सुद्धा सरस शेती उत्पादन आहे. का तर आज आपण हे आपल्या शेतीचे मालक आहात, आपण कोणाचे गुलाम नाही आहेत. आणि आपण ठरवलं का आपण ह्या शेतीमधून आपल्याला एवढं उत्पन्न मिळवायचं आहे, प्रामाणिकपणे कष्ट केलं, वेळेत सगळं व्यवस्थापन केलं तर 100% शेती फायद्याची आहे. ठीक आहे, शेतीमध्ये आज आव्हानं भरपूर आहेत. बदलतं हवामान आहे, बाजारभाव आहे, त्याच्यानंतर जमिनीची घटचाली, उत्पादकता आहे, पण याच्यावरती आपण मात केली पाहिजे. ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला वाढवला पाहिजे. बरोबर, जास्तीत जास्त ऑर्गॅनिक खताचा वापर केला पाहिजे, जेणेकरून जमिनीची आपण आरोग्य जर सांभाळलं तर ते नक्कीच आपलं आरोग्य सांभाळतील असं मला असं वाटतं. आणि शेती 100% फायद्याची आहे, यात काही शंका नाही. त्यांनीच मोहनरावनीच फार चांगला शेवट केलेला आहे, त्यामुळे मी काही बोलत नाही. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल नमस्कार, धन्यवाद.